धर्म की नींव है, ध्यान धर्म की भिन्नता, प्रज्ञा छत है धर्म की, मंगल भवन पुनीता, जीवन में आते रहे पतझड़ और बसंत, दोनों में समता रहे, होवे दुख का अंत, मानव का जीवन नीला, धर्म मिला न मूल, अब श्रद्धा से जतन से अपने बंधन खोला, श्रद्धा तो जागे मगर छूटे नहीं विवेक, श्रद्धा और विवेक से मंगल जगे अनेक, जप तप व्रत उपवास के साधन झूठे अनेक, साधन ही बाधक बने, छूटे ज्ञान विवेक, कितने दिन बिरथा गए करते वाद विवाद, अवसर आया धर्म का, साथ धर्म का स्वाद। मानव जीवन जगण्याचा, सुखी जीवन जगण्याचा भगवान अनंत सम्यक संबुद्धांनी जो उपदेश केलेला आहे, प्रत्येक मानवाने आपल्या जीवनात स्वतः उतरून त्याचा आपण अनुभव घेतला पाहिजे. अनुभव घेतल्याशिवाय सत्य धर्माची जाणीव होणारच नाही. जे काही आपण बोलतो हे सगळं वरवरच बोलत आहे. अनुभव काय आहे याला माहित नाही.
भगवंताने जाणीवपूर्वक तिन्ही गोष्टींचा उलगडा केलेला आहे. भावना, श्रोत्रमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा. प्रज्ञा तिन्ही महत्वाच्या आहेत. पण चिंतनमय प्रज्ञा जी आहे केवळ चिंतन करणं आहे. श्रोत्रमय प्रज्ञा आहे केवळ ऐकून आहे. श्रोत्रमय प्रज्ञा आहे प्रज्ञातच जागृत झाली की जी गोष्ट तुम्ही ऐकली नाही ती गोष्ट तुम्हाला कोणाच्या तरी सांगण्यानुसार ऐकायला मिळते आणि तुम्ही तसं अनुभव करता किंवा धारण करता. चिंतनमय प्रज्ञा जी आहे पुस्तकं लिहिलेले आहेत आणि पुस्तकं लिहिल्यानंतर पुस्तकात जे काय आहे त्याच्यातून तुम्हाला प्रज्ञा प्राप्त होते. भगवान अनंत सम्यक संबुद्धाने भावनामय प्रज्ञेला अतिशय महत्व सांगितलेलं आहे. भावनामय प्रज्ञा. थोडासा या प्रज्ञेच्या संबंधी विस्तारित आपण श्रवण करूया. कोणीतरी या गावात प्रवचन ऐकले, शिबिर लावले. या गावातल्या कोणीतरी माणसाने ऐकलं आणि त्यांनी त्या दुसऱ्याला सांगितलं की प्रवचन खूप चांगलं आहे. काय दृष्टांत असे आहेत की भगवंतजी आपल्याला डायरेक्ट त्या स्पॉटवर घेऊन जातात. ऐकून तसं प्राप्त करणे त्याला अनुभव होणे एवढं महत्वाचं. एक उदाहरण दुसरं की एखाद्या तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथं बोर्डावर लिहिलेला आहे की आजचा मेनू जो आहे तो हॉटेलचा मेनू आजचा आहे आणि तो खूप सुंदर आहे. तुम्ही तो वाचला, ऐकला, आजचा मेनू खूप चांगला आहे, आजचा मेनू खूप चांगला आहे. कल्पना करायला लागली तुम्ही, अरे आजचा मेनू, आजचा स्वीट पदार्थ जो आहे, गोड पदार्थ जो आहे तो खूप चांगला आहे. गोड पदार्थ चांगला आहे ऐकलं कोणाच्याकडून म्हणून तुमचं पोट भरलं असं होत नाही. पोट भरलं का कोणाचं? ऐकण्यानं कोणाचं पोट भरेल का? नाही. तोच पदार्थ कोणी सांगितल्यानंतर तुम्ही त्या मेनू कार्डवर बघितलं आणि त्याच्यातही सुद्धा त्याला ऐकलं आणि हे सगळं ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये त्याबद्दल उत्सुकता वाढली, पण चव किंवा अनुभव तुम्हाला त्याचा आलेला नाही. हॉटेलमध्ये बसला, संयोग असा झाला की तुमच्या टेबलाला दुसरा टेबल लागलेला आहे
त्या टेबलावर कोणीतरी बसलेला आहे आणि तो मेनू त्यांनी सांगितला आणि सांगितल्यानंतर तो मेनू खात आहे. ते खात आहे आणि खात असल्यानंतर त्याच्या चेहऱ्याचे हावभाव तुम्ही वाचता. तो त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन चेंज करतो, बदलतो. चेहऱ्याचे हावभाव त्याचे वेगळे आहेत आणि तुम्हाला अधिक उत्सुकता लागली. त्याच्या चेहऱ्याकडून बघून तुमचं पोट भराल का? हॉटेलचा मेनू ऐकला, समोरच्याने तो मागितला, तो खात आहे, त्याच्या चेहऱ्याकडे बघून तुमच्या तशा प्रकारची सुरुवात झाली. पण 10 मिनिटांनी तोच मेनू तुमच्या टेबलावर आला आणि आल्यानंतर तुम्ही जो आस्वाद घ्याल ते एक्सप्रेशन वेगळेच असणार. श्रोत्रमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा आणि भावना. स्वयं अनुभव घेतलेला, स्वतः अनुभव घेतलेला. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत तुम्हाला याचा काही गंध येणार नाही. स्वयं अनुभव पाहिजे. आणि मग आमचा याच्यावर वाद सुरू आहे. अरे आमचा धर्म खूप चांगला आहे, आमच्या धर्मात असं आहे, आमच्या धर्मात तसं आहे. आमच्या धर्मात डायरेक्ट दुःखावर बोलल्या जाते. आमचा धर्म दुःखातून मुक्त करण्याचं सांगते. अरे राजा, दुःखातून मुक्त करण्यासाठी सांगते, पण तुझं दुःख कमी नाही झालं ना, त्याचं काय? इतने दिन बिरथा गए करते वाद विवाद, अवसराया धर्म का साख धर्म का स्वाद. तुम्ही या ठिकाणी बसला 10 दिवसांपर्यंत बसत आहात. तुमच्यात काय बदल होत आहे आणि काय परिवर्तन होत आहे तो अनुभव तुमच्याशी महत्वाचा आहे. होऊ शकते की काही लोक या शिबिराची निंदा करतील. होऊ शकते काही लोक या शिबिराची स्तुती करतील. होऊ शकते की काही लोक या शिबिरामध्ये काय कमी आहे याच्यावर चर्चा करतील. होऊ शकते की लोक जे कमी आहे ते पूर्ण भरवण्यासाठी प्रयत्न करतील. होऊ शकते की केंद्रीय शिक्षक जे जे शिकवतात त्या शिकवण्यात कमी वाटेल. होऊ शकते की काही लोक केंद्रीय शिक्षक चांगला शिकवतात ते पूर्ण आकलन करण्याचं. प्रत्येकाचं मत मतांतर आहे. अनुभव काय? प्रत्येकाने आपलं मत प्रदर्शित केलेलं आहे. अनुभव काय? समजदार व्यक्तीची समजदारी त्याच्यात आहे की जे जे मला माहित नाही, जे जे मी ऐकलं नाही ते खरंच सत्सद विवेक बुद्धीला पटते का, त्याच्यासाठी प्रॅक्टिकल सुरू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे माझ्यात पहिल्यांदा सत्सद विवेक बुद्धीचा विचार करत असताना माझ्या बोलण्यात पहिल्यांदा बदल होईल. बोलण्यात बदल झाला पाहिजे. काय बदल झाला पाहिजे? आणि बोलण्यात बदल होत असेल तर ऑटोमॅटिक चालण्यात बदल होईल. मला माहित आहे तुम्ही खूप पंडित आहात, लय पंडित आहात. तुम्ही काय कमी आहे? बाबासाहेबांचे लेकर आहात तुम्ही, काय कमी पंडित आहात? खूप पंडित आहे, लय पांडित्य आहे तुम्हाला, मला माहित आहे. पण तुमच्यात जराही सुद्धा ना वाणीत बदल पडला ना शरीरात बदल पडला.
जोपर्यंत वाणीत आणि शरीरात बदल होत नाही, म्हणजेच त्याला म्हणतात विवेकता जर तुमच्यात आली नाही तर शरीर सफल नाही. विवेक पाहिजे. मिलिंद प्रश्नांमध्ये राजा मिलिंदाने दंते नागसेनांना प्रश्न केला आणि विचारलं, दंतेजी, विवेक आणि बुद्धी यातला फरक काय? वाचला ना काही लोकांनी, रामलेरांनी ग्रंथ वाचला का नाही? मिलिंद प्रश्न मिलिंदपणा वाचला ना? मग विवेक आणि बुद्धी यातला फरक काय? विवेक आणि बुद्धी यातला फरक आहे. काय काही लोक म्हणजे विवेक आणि बुद्धी एकच. त्याचं स्पष्टीकरण केलं भक्तीजींनी. विवेक आणि बुद्धीमध्ये एखादा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याने आपल्या शेतात ज्वारी पेरली आणि ज्वारी पेरल्यानंतर त्या पिकाला कापणीवर आणायचं आहे, तर एका हातात तो विळा घेतो आणि दुसऱ्या हातात वरचं कणीस पकडतो आणि बुद्धियुक्त तो विळा त्याला मारतो. त्यावेळेस त्याला बुद्धी पाहिजे आणि पकडण्याचा विवेक पाहिजे. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आणि धर्म ज्याच्या धारण करायची गोष्ट आली, धर्म ज्याला धारण करायचा आहे त्याच्यात पहिल्यांदा दोन गोष्टीचा महत्व प्राप्त होते. नंबर एक, की खरंच त्याचा धर्म उतरला की नाही हे जर त्याला आपल्याला शोधायचं असेल, चाचपायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, तर त्याच्यात पहिल्यांदा नम्रता येते. नम्रता. ज्या माणसात नम्रता आली, समजून झाला त्याच्यात धर्म धारण करण्याची वृत्ती निर्माण झाली. आणि जर स्वतःला लय ज्ञानी समजत असाल ना, तर तो अहंकार तुम्हाला कधी स्वस्थ बसू देत नाही. दुसरा भाग आहे त्याच्यात नम्रता येते आणि दुसरा भाग कुठला आहे, की खरंच त्याचा धर्म उतरला की नाही हे जर तपासायचं असेल तर त्याचा सेवार्थ भाव उत्पन्न होतो. परसेवा ही पुण्य है, पर पीड़ नहीं पाप, पुण्य के सुख ही मिले, पाप किए दुख ताप. अहंकारात असणारी व्यक्ती सेवा करतच नाही आहे. मी पंडित, मी ज्ञानी, मला येते. अरे राजा तुला काय येते, तुझ्या जो ठेव, आम्हाला माहित आहे काय काय. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाचा अनुभव काय झाला तुला, तुला वैयक्तिक तुझ्या जीवनात काय लाभ झाला. आणि लाभ पांडित्य या सगळ्या गोष्टी, पांडित्य असणं गरजेचं आहे नाही असं नाही, पांडित्य असणं गरजेचं आहे, पण या पांडित्याचा परिणाम स्वतःत आणि परिवारात झाला पाहिजे. एक कुटुंब आहे, मुद्दामून नाव नाही घेत, दुनियाभराच्या औषधी देत राहिले लोकांना, है ना, दुनियाभराच्या. आणि त्याचा औषधीचा लाभ होतोय लोकांना, होतो नाही होत नाही असं नाही, होतो लाभ. या झाडाची साल काढ, त्या झाडाची साल काढ, हे कर ते कर, लोकांना दे, लोकांचे आजारही बरे होतात सगळ्यात. संयोगाचा झाला की त्याची बायको आजारी पडली आणि बायको आजारी पडल्यानंतर बायकोने हा म्हणला की अगं हे कडुलिंबाची साल आहे ना, त्याला कुठली साल होतात, अत्तर साल, तिला अत्तर साला याचा काळा करतो, तुला देतो, 2 दिवसात औषधी न घेता तुझा आजार निघून जाईल. कर. एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, बायको बायको
काय म्हणावं तिला, काय म्हणावं, काय लय येते हो तुम्हाला. तिनं काय म्हटलं असेल, अंदाज काय करू शकता तुम्ही. ती एका शब्दात म्हणले, हा शहाणपणा तुझ्याजवळ ठेव, दवाखान्यात घेऊन जा पहिला तुम्हाला. जर पत्नी असं बोलते तर तुमचं पांडित्य काही कामाचं. घरातून सुरुवात करावं. माता पितू पठाण कुतदारस संग हो, अनाकुलाच म्हणता येत मंगलम उत्तम. आई वडिलांची सेवा, मुलाबाळांचा आणि पत्नीचा योग्य सांभाळ करणे म्हणजे सर्वात उत्तम मंगल आहे. एकमेकाचं ऐकलं पाहिजेत ना. म्हणून यानंतर दोघांनी समन्वय घडून आणा. दोघांमध्ये शिबिराचा अर्थच तो आहे. शिबिराचा अर्थच तो आहे की किमान तुमच्या डोक्यात ती विचारधारा सुरू झाली पाहिजे. तुम्हाला तुमच्या अहंकारातून मुक्त होण्यासाठी ती अवस्था दूर झाली पाहिजे. अहंकार सगळ्यात महत्वाचा माणसाला माणसातून उठवण्यासाठी तत्पर असतो. अहंकार नाही. अहंकार अनेक प्रकारचे आहेत. अहंकार, कोणाला ज्ञानाचा अहंकार आहे, कोणाला पांडित्याचा अहंकार आहे. मी लय पुस्तक वाचले त्याचा आहे, मी लय चांगलं शिकवतो त्याचा आहे, मी संगपान 2-2 तास बोलते त्याचा अहंकार त्याला आहे. अहंकार असेल गेला गेला जन्म आहे. बिलकुल. कोणाला रूपाचा अहंकार आहे, कोणाला बोलण्याचा अहंकार आहे, कोणाला चालण्याचा आहे, कोणी कोणी तर कपड्याचा अहंकार करते, कोणाला संपत्तीचा अहंकार आहे. नशा नशा आहे. आणि धर्माची नशा तर भयानक नशा आहे. धर्माची नशा भयानक नशा. आणि त्या धर्माच्या नशेतून तुम्ही दूर गेला पाहिजे, पूर्णतः दूर गेला पाहिजे. मी लय धर्मवान आणि माझा धर्म असा, माझ्या धर्मातला आहे, मला धर्मातलं लय समजते, समजून चला. अहंकारात डूब लागली. म्हणून धर्माची नशा कधी जवळ ठेवू नये माणसाने. बिलकुल नाही. धर्माची नशा ज्याला चढली तो अधोगतीच्या मार्गाकडे निघाला. एक उदाहरण, एक फकीर होता. फकीर या गावात नाही ना कोणी फकीर. मी कोणावर उदाहरण देत नाही, पण जे आहे ते सांगतो. नसरुद्दीन शाह फकीर था. एक फकीर. वो सुबह सुबह अपने गांव में चला जाता था भीख मांगने. आणि त्याचा एकच धंदा भीक मागायचं. आणि भीक मागल्यानंतर काय करायचं, सगळं झालं की 10 वाजता तो रस्त्याने लागला की एका रेस्टॉरंट मध्ये, वाईन बार मध्ये तो जाऊन बसायचा. धान्य विकायचं किंवा जे काय मिळायचं ते विकून टाकायचं, पैसे घ्यायचे आणि त्या हॉटेलमध्ये जाऊन टेबलावर बसायचं. आणि टेबलावर बसल्यानंतर त्याचं नित्यनेम एकच, काय की त्या वेटरला ऑर्डर सोडायचा. आणि ऑर्डर सोडल्यानंतर सांगायचं की बाबा एक बॉटल येते. झालं. पण प्यायला बसला का नाही, प्यायला बसला की त्या अगोदर त्याच्या खिशात एक बेंडूक राहायचा. एक बेंडूक. तो टेबलावर तो बेंडूक ठेवायचा आणि त्या बेंडकाकडे बघून आपली दारू पीत राहायचा. हा नित्य क्रम त्याचा चालला. एक दिवस हॉटेल मालक लोक नव्हते आणि त्या वेटरला सांगितलं की तू ते काम करू नको, मी ते ऑर्डर स्वीकारतो, तू दुसरे काम कर. स्वतः हॉटेल मालक आला, सांगितले जी जी बोलिए आप क्या चाहिए. बोले कुछ नहीं, एक बॉटल लेके आइए. ठीक है. बॉटल आणून ठेवली.
ग्लास आणून ठेवला, पाण्याचा जार त्याच्याकडे ठेवला. हॉटेल मालकाने त्याला विचारलं, बोले फकीर साहब, फकीराला साहेब म्हणावं लागतो, लस अहंकार असते. अहंकार अहंकार आहे. मी एकदा ट्रेन मध्ये प्रवास करत होतो, लोकल मध्ये. त्या लोकल मध्ये एक भिकारी चढला, लागला पैसे मागायला, गाणं म्हणणे ते सगळे. मी फर्स्ट क्लास मध्ये बसलो होतो. फर्स्ट क्लास मध्ये घुसला, त्याला काय माहित आहे सेकंड क्लास मध्ये का फर्स्ट क्लास मध्ये बसायचं. प्रवास करायला घाटकोपरला जायचं होतं मला प्रोग्रामला. बसला, उरल्यापर्यंत झाला आणि त्याने भीक मागायला सुरुवात. गर्दी खूप होती. एक जण त्याला काय बोलला, मला काय बोलले, हद झाली या भिकाऱ्यांची. काय बोलला तो, हद झाली म्हणले या भिकाऱ्याची. फर्स्ट क्लास डब्यामध्ये म्हणले झाले. त्याला साहेब बोले भिकारी नाही म्हणले, बिलकुल नाही भिकार नाही म्हणले. एकदम शांत झाले सगळे. भिकार नाही बोलला का, भीक मागत आहे, भिकार नाही बोलने का काय म्हणायचंय. ते बोले बिलकुल नहीं भिखारी बोलने का. त्याने विचारलं, बोले भिखारी, आप तो भिखारी है ना, तो भिखारी नहीं कैसे नहीं बोल सकते हम. नहीं बोले, ये हमारा बिजनेस है, बिजनेस. ये क्या है हमारा बिजनेस है. भीक मागणे हा सुद्धा एक बिझनेस आहे, व्यापार व्यापार. म्हणून अहंकार कसा चढेल माहित नाही. त्या हॉटेल मालकाने त्याला विचारला, म्हणजे एक प्रश्न है मेरा, एक सवाल है आपसे. बोले पूछिए क्या है. बोले आप आते हैं तो एक मेंढक जो है वो टेबल पर रखते हैं और पीते हैं, इसका अर्थ क्या है. क्या है बोले कुछ नहीं है. मुझे कितनी चढ़ती है इसका प्रमाण ये मेंढक करता है. बोले कैसा मेंढक करता है. नहीं बोले मैं इतना पीता हूँ, इतना पीता हूँ, इतना पीता हूँ, एक मेंढक के दुई नहीं दिखाई देते तब तक मैं पी लेता हूँ. जब दुई दिखाई देंगे मेंढक तो मैं बंद कर देता हूँ कि मुझे अभी चढ़ गई, ऐसा मेरा प्रमाण. एका मेंढकाचे दोन मेंढक जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत ना चालू. अहंकार आहे हा. धर्माची नशा आहे नाही. त्याचा तो म्हातारा झाला आणि म्हातारा झाल्यानंतर प्रश्न तोय झाला. त्यांनी मुलाला सांगितलं की बेटा तुझे पीना है ना तो पी ले, कोई ऐसा नहीं, लेकिन पीने में भी कुछ ना कुछ सीमाएं रखना पड़ती है. क्या करायचं. त्याचा मुलगा सुद्धा भीक मागायला सुरुवात केली आणि तोय तो हॉटेलमध्ये गेला. एक दिवस असा झाला की दोघे बापले का बसले आणि बसल्यानंतर याला कोण दिसली आणि दप्तर गुंडाळलं. मुलगा आपला पेत राहिला, पेत राहिला, पेत राहिला. होटल मालकाने विचारलं, अरे बोले आपके पिताजी तो अभी उठ के चले गए, क्योंकि उसको उनको बोले एक मेंढक के दोन मेंढक दिखाई दे तो वो चल पड़े. बोले ये तो साहब ठीक है, मुझे दो मेंढक के चार मेंढक जब तक नहीं दिखाई देते तब तक मैं पी लेता हूं. धर्माची नशा जी अशीच आहे, अहंकार आहे. मला न येते हो, कोरा आहे तो कोरा, बिलकुल कोरा आहे. कारण त्याची वाणी, त्याचे हे सगळे. म्हणून धर्मामध्ये काय असलं पाहिजे तर धर्म धारण करण्याची गोष्ट आहे. धर्म धर्म तो सब कहे, धर्म ना समझे कोय. धर्माचरण हे महत्वाचं आहे, आपल्याला जाणलंच गरजेचं आहे. धर्म चित्त की शुद्धता, सत्य धर्म है सोय. धर्म धर्म तो सब कहे, धर्म ना समझे कोय. शब्द विचारा क्या करे, अर्थ ना समझे कोय. धर्माचा अर्थच माहित नाही आहे. धर्माचा अर्थ ज्याला कळला ना तो परिवर्तित झाला.
त्याचं परिवर्तन होणार आहे. धर्म समजून घ्या, धर्म धारण करण्याची बाब आहे. आणि जो धारण करतो त्याच्यात परिवर्तन होते. ज्या वेळेस अहंकार येईल त्या वेळेस आपण तटस्थ राहिलं पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे. कधी अहंकार येईल काय माहिती, आणि अहंकाराच्या पोटी काय माणूस करेल समजत नाही. धर्माची नशा असली आणि अहंकारात आला की बस समजून झाला, स्वतःचा वाटोळ करून टाकत. अहंकार, भयानक अहंकार माणसाला बुडवणार, म्हणजे बुडवणार. या अहंकारातून जो मुक्त होईल तो धर्मवान होईल. कर्तृत्व पाहिजे, अहंकार नाही. एक अल्लाह मियां साहब का उदाहरण, मस्जिद मध्ये सगळे दर्शनाबाई पाय नमाज पडायला गेले, आणि नमाज पडायला सुरुवात केल्यानंतर काय झालं की एक व्यक्ती, मुसलमान व्यक्ती, डायबिटीज पेशंट होता बिचारा, तो कंट्रोल नाही करू शकला. आणि कंट्रोल करू नाही शकला म्हणून काय केलं त्याने, डायरेक्ट तिथं सुसू करायला सुरुवात केली. मुसलमान शिव्या द्यायला लागले, मुसलमान शिव्या द्यायला, कोणी कॉलर पकड, कोणी त्याला शिव्या दे, कोणी त्याला बाहेर काढण्याचं काम कर. एवढा विचार, अरे तू मस्जिद में ऐसा करता है, तू मस्जिद में. अल्लाह मियां साहब ने क्या किया, पानी की भरी हुई बकेट को लेके डाल दी. आलं पाणी बकेट टाकणं सुरू, स्वच्छता करणं सुरू केलंय. केला स्वच्छता सुरू, हे भांडत राहिले. किती अहंकार आमच्या स्तरावर, आमच्या याच्यात, इथे धर्म नाही समजला. आणि काय करताय, त्याची परिस्थिती बघा, त्याची देहायष्टी बघा, त्याच्यात काय रोगी आहे तो रोग बघा. अरे नाही, सगळं समजलं. तो काय एवढा पागल आहे का तो तिथे सुसू करणार आहे म्हणून? नाही, न बोलता काम करणे हा धर्म त्याच्यात उतरतो. ते काम महत्वाचं आहे, आणि हीच महत्वाची भगवान अनंत सम्यक संबुधाने शिकवलेली एक महत्वाची गोष्ट आहे की लोकांना कल्याणाच्या मार्गावर आणून सोडणे. अहंकार जर असला तर जीवन बर्बाद. भगवान अनंताच्या संबंधी अशा काही घटना घडल्या. भयानक अहंकार, भयानक अहंकार. भगवंताने जाणीवपूर्वक या गोष्टीला तिलांजली देण्याचं काम करा. बिलकुल नाही, अहंकाराला नाही. अहंकाराला दुःख आहे, दुःख आहे. अहंकार कशा कशा शब्दात आहे जाणलं पाहिजे. एक नवीन श्रामनेर बनला, आणि नवीन श्रामनेर बनल्यानंतर तो भिक्षू संघात दाखल झाला. दाखल झाल्यानंतर बस इकडे तिकडे बघणं सुरू आहे, आणि आतल्या गाठी बांधलेल्या आहेत. आणि वरून एक मात्र नशा आहे पांडित्याची. मला एवढं समजते, मला एवढे बुक वाचले, मी असं केलं, मी तसं केलं. गाठी आहेतच ना, कोणाजवळ सोडायचे. केवळ लोकांच्या कृतीतून याने आपलं स्वतःचं मत प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला. सकाळची वेळ श्रावतीमध्ये काही ज्ञानामध्ये पांडित्यपूर्ण लोक असतात ना, ते आपलं कधी सांगत नाही, आणि गेले तर हिचक करतात विचारण्यासाठी. विचारू का नाही, विचारू का नाही. काय काय असं ते माहित हा किती सांगेल, कोणी माझ्यापेक्षा थोडी येणार आहे याला. बिलकुल भाव नाही पाहिजे, क्लीन असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. नाही येत तर नाही येत.
असा एक श्रावण भगवंताच्या जवळ आला आणि विचारायला सुरुवात करायची आहे. सकाळची वेळ आहे, काही भिक्षू आपापल्या कामात आहेत, काही भिक्षू एवढे कामात आहेत, साफसफाई करतात, कोणी झाडांना पाणी देते, कोणी कचरा उडवून लागते, कोणी कुट्या साफ करते, कोणी ध्यानधारणा करते, कोणी सतत चंक्रमण करते. आणि भगवान तो उंच आसनावर बसलेला आहे, शांत बसलेला आहे आणि शांत बसून प्रत्येकाचं ऑब्झर्व करतात ते. सकाळी सकाळी सूर्यकिरण पडले दवबिंदूवर, गवतावर सगळे फुलं फुललेले आहेत. आणि अशा वेळेस एक श्रावणे आपला काही प्रश्न घेऊन आपल्या समोर येताना दिसत आहेत. जाऊ की नाही, जाऊ की नाही, जाऊ की नाही, जाऊ की नाही. भगवंताने लांबून बघितले की याच्या चित्तामध्ये आहे काहीतरी, विचारायचं आहे, पण बिचारा लटकतो तिथे. जवळ येतोय इकडे तिकडे बघतो, जवळ येतोय इकडे तिकडे बघतो. भगवंत हळूच म्हणतात, आयुष बेटा, काय तुझ्या मनात शंका वगैरे आहे का, काय विचारायचं का? भगवान, तुम्ही कसं ओळखलं? अरे राजा, मी कसं ओळखलं हा विचार करू नको, मी तिन्ही काळाचं ओळखणार आहे, त्यामुळे काय प्रश्न आहे? भगवंत तिन्ही काळाचं ओळखणार आहे, भूत भविष्य वर्तमान सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, म्हणून भगवंताला सर्वज्ञ म्हणतात. एवढ्या चोटीवर गेले, मोठ्या टॉपवर गेले भगवान. इथून चालत 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 वरती गेले. वरती गेल्यानंतर इकडचे दिसते, इकडचे दिसते, इकडचे दिसते, इकडचे दिसते, एकदम टॉपवर पोहोचलेले आहे भगवान. भगवान अनंत सम्यक समुद्र मानवाच्या सर्वांगीण विकासाच्या टॉपवर पोहोचलेले आहेत की तिथं मानवाचं दुःखच आता नष्ट झालेलं आहे. या सीमेवर येऊन बसलेत भगवान. त्यामुळे सगळ्याच गोष्टी आहेत, अनुभव केलेला आहे. सगळ्या प्रश्नाची उगरच नाही. भगवंत म्हणता, तुला काय विचारायचं? हा भगवान, मला एक विचारायचं. काय विचारायचं आहे? काहीच नाही. पहिलाच प्रश्न केला भगवान, या जगात सर्वात श्रेष्ठ काय आहे? भगवंतानी एक क्षणही सुद्धा लागू दिला नाही. लगेच सांगितलं, या जगात सर्वात श्रेष्ठ आहे तो दगड. कोण आहे? दगड आहे. दगड, दगडाच्या श्रेष्ठ माणसापेक्षा. माणसं काय पडतात त्याने दगडाच्या, माणसापेक्षा कोण श्रेष्ठ आहे? झुकताय की नाही तुम्ही? त्या दगडाला नाक आहे, ना डोळे आहे, ना कान आहे, ना जीभ आहे, कुठलाच अवयव नाही. गोलगोटा ठेवला तरी तो कोण आहे? माणसापेक्षा कोण आहे? म्हणून माणसं बनणं महत्वाचे आहे. देव तो कोणी बनते हो, देव कोणी बनते, देव म्हणायला काहीच लागत नाही. एकदा बाळापूर तालुक्यामध्ये शिबिर सुरू होतं माझं. या गोष्टीला जोडजोड झाले 13 वर्ष. असंच बोलत असताना एका हिंदू बांधवानी हे बोलत असताना सांगितलं की देव कोणी बघते, फक्त अंगावरचे कपडे काढा आणि बघा. हिंदू माणूस होता. दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिकल केलं त्याने. थोडासा लिहिणा वाचणारा होता, त्यामुळे त्या गोष्टी आहेत. काहीच केलं नाही. जरा कपडे काढायला त्याला थोडस वाईट वाटलं, पण अंगावरचे कपडे काढले त्याने. दाढी बिडी वाढलेली होती ऑलरेडी. कपडे काढले, गाठोडं बांधला, गाठोडं आपल्या खांद्यावर घातला, चालला. आणि त्या संयोग असा झाला की तिथे काही पायदळ चालणारे लोक ते चालले होते कुठल्या तरी देवाच्या दर्शनाला. आणि तिथे गेला नाही, आणि ते प्रॅक्टिकल केला की खरंच हे आहे की नाही, म्हणून तो त्या झुंडीमध्ये गेला. झुंडीमध्ये गेल्यानंतर लगेच अंगावर सगळं सगळे बाया माणसं, पागल माणसं सुरुवात केली ना, अरे देव, साक्षात देव आला, देव आला, लागले ना पाया पडायला.
त्याने मला तिसऱ्या दिवशी सांगितलं, म्हणले भंतेजी तुम्ही जे बोलले ते अगदी सत्य बोलले, मी तो प्रयोग करून बघितला, पागल लोक माझ्या पाया पडायला लागले. देव बनायला काय लागते? माणसं बनायला खूप वेळ लागतो. माणसं बनायला, आणि माणसं बनायसाठी पहिल्यांदा अहंकाराला तिलांजली द्यावं लागते. तुम्ही कोण आहात कोणीच विचारत नाही तुम्हाला. कोण विचारत? न माता न पिता न बंधू न सखा, कोणी विचारत नाही कोणाला. ना आई ना वडील ना भाऊ ना बहीण ना मित्र, कोणी कोणाला विचारत नाही. आणि कोणी कोणाच्यासाठी धावून येत नाही. काय नाही, ते म्हणतात ते आपापल्या कर्मानुसार ते बघत राहील, ते करा. हा भ्रम आहे की बायको नवऱ्यावर जास्त प्रेम करते, नवरा बायकोवर करते, हा भ्रम आहे. काय काय लोकांना काय काही असं वाटेल की भंतीजी खोटं बोलतात. मला खोटं बोलून काय नाही. तुम्ही जर म्हणत असाल माझ्या नवऱ्यावर लय प्रेम आहे, किंवा कोणी म्हणत असेल की माझ्या बायकोवर लय प्रेम आहे, किती तेवढं आहे, संधी वाचून घ्या. एक उदाहरण दिलं होतं मी, ते उदाहरण सांगतो तुम्हाला. 3 भाऊ होते, 3 भाऊ. आणि सगळ्यात लहान जो होता ना तो हुशार होता. विहारात जाणे, ग्रंथ वाचणे, भाषण करणे, लोक त्याची स्तुती करत होते. म्हणून आई वडील सुद्धा माझा मुलगा, माझा मुलगा, माझा मुलगा, माझा मुलगा, असे एक भंतीजी गावात आले आणि प्रवचनाला सुरुवात केली. त्यांनी प्रवचनाला सुरुवात केली, आणि प्रवचनाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी सांगितलं, भंतीजी म्हणत होते कोणी कोणावर प्रेम करत नाही. हा उठून उभा राहिला, म्हणजे भंतीजी गलत, तुम्ही जे बोलता ते चुकीचं बोलता. भंतीजी म्हणले ठीक आहे बाबा, मी बोलत असेल गलत आहे तर ठीक आहे असेल. त्याने सांगितलं माझे आई वडील आणि माझे दोन्ही भाऊ, माझ्या दोन्ही भावजया आणि माझे पुतणे, मी जेवायला गेल्याशिवाय अजिबात अन्नाला हात लावत नाही. त्याला येऊ द्या पहिल्यांदा, त्याला येऊ द्या, त्याच्याशिवाय पुढचं पाऊल नाही. एवढे माझ्यावर प्रेम करतात. भंतीजी म्हणतात असेल बाबा, तुम्ही बोलले कसं काय? बोललो असतो, आता तुला अनुभव घ्यायचा असेल तर घेऊ शकतो. सांगा काय करायचा अनुभव? म्हणजे काहीच करू, काय करू, तुला बघायचं आहे ना, प्रॅक्टिकल बघायचं आहे ना, किती लोक तुझ्यावर प्रेम करतात हे तुला प्रत्यक्ष बघायचं आहे ना. चाल बघ, मी सांगतो ते काम कर. ठीक आहे काय? आता घरी जा, संध्याकाळची वेळ झाली. हा, घरी गेल्यानंतर किती वाजता उठतो? अरे मी तर सकाळी पहाटे उठतो ना. वंदनाला म्हणजे वंदना बंद करा. बर, मग झोपूनच राहा. बर, मग मी जोपर्यंत तिथं येत नाही तोपर्यंत बिलकुल डोळे उघडायचे नाही, शांत पडून राहायचंय. बिलकुल डोळे उघडायचे, किती कोणी काही बोललं तरी उठायचं नाही मी येईपर्यंत. एवढे हा, ठीक आहे बघ. आणि मरण्याचं ढोंग कर की तो मृत्यू पावला असं ढोंग कर. ठीक आहे. रात्र गेली, सगळे झाले. संयोगाचा झाला की भंतीजीने त्याला हा सल्ला दिल्यानंतर घरातले लोक एवढे त्याला जे करायला, लगेच आईनं जवळ केलं त्याला. बेटा माझा राजा, तुझ्याशिवाय मला कोण आहे? बापाने फिरवला हात डोक्यावरून का? भाऊ पण आहे, अरे छोटा भाऊ आहे माझा, बस सगळं तूच आहे सगळ्या गोष्टी. भाऊजाय पण, भाऊजी तुम्ही प्या, तुम्ही घ्या, तुम्ही हे करा, तुम्ही जेवा, सगळं सगळं बा सगळं झालं. लेकरा अंगावर किती गवगवा वाटत होता, किती अहंकार चढला. अरे सगळे माझ्याजवळ येतात आणि काय करणार? झोपला घरी. सकाळी 4 वाजता उठणारा घडी उठलाच नाही.
आई उठली, 5 वाजले, बघितले, अगं तो घरात आहे का? मोठी सून बोलली, नाही आज भाऊजी उठलेच नाही आहे. अरे काय झालं? 2 नंबरची भाऊजी उठली, तिला विचारलं, काय ग तू उठला का? नाही, नाही उठलेच नाही. आई गेली रूम मध्ये, बघितलं झोपलेला आहे. आई आल्याबरोबर डोळे बंद केले, आणि झाले. आई आले, नाही झोपू द्या, झोप झाली नसेल बाळाची, झोपू द्या. पुन्हा डोक्यावर नाही. हात फिरवल्यानंतर काय रोमांच शरीरावर उठला हो. किती आई प्रेम करते माझ्यावर. 7 वाजले, उठत नाही. बापाला चिंता, भावाला चिंता, चर्चा सुरू झाली. अजून एवढा कधी उठतच नाही. जाणे गेणे हलवलं, उठत नाही, डोळे बंद, काय करणार? आणि सुरुवात केली, अरे काय करा, हे करा. अख्ख्या गावात चर्चा केली, भरतीजी पर्यंत गेली. आणि ह्या सगळ्या भरतीजी पर्यंत गोष्टी गेल्यानंतर बस बघितलं, एवढे खराब. आई रडत होती, बाप रडत होता, अरे बाबा आता काय करेल कसं. भाऊ काय रडत होती, भाऊजी तुम्ही सोडून गेलात, काय करणार. एवढं मी लेखासारखं सांभाळणं आणि हे असं. बस एवढं सगळे लेकर रडतायत. घरातलं दुःखमय वातावरण झालं. मनोमन आनंद लुटत होता, किती प्रेम करतात माझ्यावर. आणि भंतीजी बोलताय ते चुकीचं बोलले. बर ठीक आहे, गेली चर्चा सगळ्यांच्या समोर. अरे भंतीजीला बोलावा, भंतीजीला बोलावा. भंतीजी आल्यानंतर बघा सगळं आलं. घरात एवढं सका बाजूला भंतीजी बसले, खुर्ची टाकून बसले. बघितलं, भंतीजी म्हणतात, अरे हा तर मेला. मेला? आई म्हणते, नाही भंतीजी असं बोलू नका. माझं काय आहे, माझं काय? मी अगोदर मेली, याचं मरण करण्यापेक्षा मी मेलेली बरी. बापाने तर बापरे मोठा ठाव फोडला, मला जगून काय अर्थ आहे आता. अरे त्याच्यासाठी सगळं होतं. सगळे जण रडायला लागले. किती आनंद, गद्द, किती प्रेम. हळूच भंतीजी म्हणले, कधी कधी होते असं, जर याला काहीतरी थोडासा काही चमत्काराचा प्रकार केला तर होऊ शकते, जागे होऊ शकते. काय करायचं? आई तर बोलली की मी मेलेली बरी. भरतीची काहीतरी करा, मी जगून काय करू. माझा लेख जगला पाहिजे, माझा लेख जगला पाहिजे. बाप म्हणतो माझा लेख जगला पाहिजे, भाऊ म्हणतो माझा भाऊ जगला पाहिजे. दोन्ही भावजा म्हणतात की माझा हा धीर आहे, हा जगला पाहिजे. सगळ्यांना काही ना काही, काय ना काही, काय ना काही वाटते. आणि सगळे जण म्हणतात जगला पाहिजे. भंतीजी म्हणतात एक गोष्ट करावं लागेल. काय करायचं? एक ग्लास भर पाणी घेऊन या. ठीक आहे, पाणी घेऊन आले. म्हणजे बघा, हा मुलगा वाचला पाहिजे असं कोणाकोणाला म्हणून वाटते. आईनं पहिल्यांदा झालं, मला वाटते काय याच्यासाठी काय करायचं. मी जरी मेले तरी बस म्हणजे हेच काम पाहिजे. या पाण्याचा अर्थ असा आहे, जर तुझा मुलगा तुला जिवंत ठेवायचा असेल तर हे पाणी तू प्राशन कर. तू प्राशन केलं म्हणजे तू पाणी प्याली की लगेच 15 मिनिटात तू मरशील आणि तुझा लेख जागे होईल. 2 पावलं माग झाले ना माणसे. ते म्हणले, भंतीजी असं कसं? म्हणजे असंच आहे, हे पाणी नाही ना. हे 2 लेकर आहेत ना, त्याचं तर लग्न बी नाही झालं. हे तर 2 लेकर आहेत, बायका आहेत, लेकर आहेत. यांचा सांभाळ कोण करेल? याचा सांभाळ कोण करेल? आणि तुम्हीच म्हणतात की माणूस मेला तर मेला, आता काय जिवंत जगण्यात काय अर्थ आहे? आणि तो कशाने दुरुस्त होत नाही. काय भटजीजी म्हणतात काय हरकत नाही, पाण्यात मी तसं मंत्र बोललेलं आहे, हे पाणी पे ना, तू पाणी पे आणि तू मरशील 15 मिनिटात, तो जगेल पुन्हा. नाही ना भटजीजी, असं शक्य नाही होत ना. झाली ते झाली गोष्ट. म्हातारीनं पाय म्हातारा गेला कुठे? ते म्हणजे बाबा तुम्ही जन्मदाते आहात ना, जनक आहात ना तुम्ही, जनक. हा, तुम्ही पाणी प्या, मरा, लेख वाचेल. म्हणले भंतीजी, जिनं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं ती म्हणते पाणी पित नाही, मी तर जन्मदाता आहे. ह्याला तिकडे गेला.
ऐकते काय परिस्थिती. का रे बाबा, तू तर भाऊ आहेस ना, मोठा भाऊ म्हणजे बापाच्या समान आहेस ना तू, पेला. अरे म्हणले हे दोघंचे दोघे जन्मात आते आहेत, हे नाही पेत मी कुठे माझ्या लेकरांना बायको सोडून द्या, मेला तर ना एक कमी होईल आमच्या घरातला, बरं झालं. ते म्हणले दुसराही नाही. मोठ्या भावजाईकडे गेल्या सांगितलं, बद्दीचे म्हणले बेटा तू पे ना, तू तर आई समान आहेस ना, मोठी भावजा आहे, तू तर खूप रडत होती ना. म्हणले बंतेजी, मी परक्याच्या घरातून यांचं ब्लड रिलेशन थोडी माझं तुटलेलं आहे, काही गेला तर माझं काय, माझ्या लेकरासाठी मला जगायचं आहे, गेला तर बरोबर द्या मला. ती लाय छोटी वाली म्हणले हे मोठीच नाही पेत, तर माझं काय वाटलं घोड, मला काय करायचंय, माझं बिराडच मी, मला काय जनावर म्हणजे हात झाला त्याचा चांगलं तिकडे गेला का आपल्याला कुठे, बंतीची काही पण बोलतात. न माता न पिता न बंधू न सखा, कितना अहंकार. कशासाठी त्याला उठवलं, हे राजा उठ रे उठ बाळा, किती गर्व होता रे तुझा की सगळे जण माझ्यावर प्रेम करतात, कोणी कोणावर प्रेम करत नाही. आणि प्रेमही करत असतील तर कुठपर्यंत, जोपर्यंत स्वार्थपणा साध्य होत नाही तोपर्यंत प्रेम. म्हणून भगवान अनंत समय संबोधत जाणीवपूर्वक मैत्री शिकवतात. मैत्री, अहंकार नाही. अहंकारात बुडला की समजून चला त्या गोष्टीचे. कधी कधी कोणाच्या अहंकारामुळे कोणाचं जीवन पण बर्बाद होऊ शकते. हाच अहंकार हेमाला सुद्धा झाला होता. बिंबिसार राजाची राणी हेमा पट्टा राणी होती, एवढी देखणी होती ना, खूप देखणी, लांब केस, तिच्यासारखं देखणं कोणीच नाही. बस आपण आपल्या माझ्यासारखं कोण देत नाही, कोणीच नाही. अहंकाराने रूपाचा. बिंबिसार राजाने बऱ्याचदा तिला विनवणी केली, अगं हेमा एकदा भगवंताच्याकडे तर चाल, आपल्या वेडूवनात आलेले आहे, एकदा तर चाल. म्हणजे काय पुरुष आहेत ते माझ्या एवढे देखणे थोडी असतात. अगं म्हणलं तू एकदा तर बघ. नाही, हैराण झाला. एका गायकाला त्याने कवीला काव्य करायला लावलं भगवान बुद्धांना. आणि भगवंतावर काव्य करत असताना तिथून त्यांनी केले, जसे की यशोधरेने या 32 लक्षणाच्या संबंधी अनंत सम्यक संबोधाच्या संबंधी पूर्ण लक्षण बघितलेले आहे. तसे तर 4 व्यक्तीने लक्षणं बघितले. अनंत सम्यक संबोधाचे 32 लक्षण आहेत. किती लोकांना माहित आहेत? सर्वात प्रथम कोणाला लक्षण माहित पडले माहित आहे तुम्हाला? अशीच मुली. कशामुळे पडलेत माहित त्यांना? हा पण धर्माचा एक स्वभाव आहे. ज्यावेळेस सिद्धार्थ बोधिसत्व राजा सुधोधनाच्या घरी जन्माला आले त्यावेळेस धर्मीकंप झाला, आणि धर्मीकंप होत असताना हे व्हायब्रेशन झाले, तरंग झाले. तो अशी मुनी या गोष्टीचा अभ्यास करत होता. 8 ध्यान प्राप्त होते त्याला. 8 ध्यान जरी प्राप्त असले तरी मात्र मुक्तीचा मार्ग माहिती नाही, निर्वाणिक मार्ग माहिती. या ध्यान साधनेमध्ये तरंग आले त्याला, तरंग. बुद्ध 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 ध्वनी काम आवडतो, म्हणून आपला पुतण्या नरदत्त घेतला आणि तो पायदल आला. दरवाजावर उभा राहिला आणि दरवाजावर उभा राहिल्यानंतर लगेच सुरुवात केली, महाराज मला यायचंय. म्हणले तुम्हाला आमंत्रण केलं नाही कसं काय, मला यायचंय. साधूचं स्वागत केलं त्याने. जेवण वगैरे भोजन वगैरे झालं, दान दक्षिणा झाली, आणि त्यावेळेस अशी तुम्ही म्हणतात मला बाळाचं दर्शन घ्यायचं. जन्माला आलेलं सिद्धार्थ बोधिसत्व 5 दिवसाचे. त्या 5 दिवसाच्या बाळाचं
दर्शन घ्यायचं आहे आणि याचे आधी ध्यान प्राप्त आहे त्याला पुण्यपारमिता आहे. पुण्यपारमिता, पारमिता, पारमिता. मिता म्हणजे अवस्था, पार म्हणजे पलीकडच्या अवस्था. मानवाला या पारमिता म्हणजे त्या अवस्था पलीकडे घेऊन जायच्या आहेत. कुठल्या पलीकडे? मानवाच्या पलीकडे घेऊन जायचं आहे की तिथं जिथं मानव असतील त्या मानवाच्या जन्म मरणाच्या दुःखाच्या पलीकडे घेऊन जायचं आहे. जन्म नाही तर मृत्यू नाही आणि मृत्यू नाही तर जन्म नाही. या भवसागराच्या पलीकडे घेऊन जायचं आहे. पारमिता, दुःखाच्या पलीकडे घेऊन जाण्याच्या पारमिता आहे. पहिलीच पारमिता आहे दान पारमिता. एवढं दान करा, एवढं दान करा, एवढं दान करा, एवढं दान करा. पण दान करत असताना तुमच्या चित्तामध्ये जराही रंच मात्र अहंकार नसावा. काय काय दान देतात ना, 10 रुपये मिळेल, माझं नाव अलाउन्स करा, नाव फायदे की बात नाही. बिलकुल नाही. देणार आहे तो देतो. एकच भाव, मला द्यायचं आहे, किती द्यायचं आहे हे मला माहित नाही, दान द्यायचं आहे, द्यायचं. काय काय लोकांना सवय आहे दान देतात ना निकृष्ट दर्जाचं दान देतात. भावना ती आहे, उत्कृष्ट दान देत नाही. आणि जर उत्कृष्ट दान देत नसताना तर तुमच्या पुण्यामध्ये संचय सुद्धा उत्कृष्ट दर्जाचा तो उत्पन्न होणार नाही. तुम्हाला काय द्यायचं आहे तेवढं तुम्हाला काय आपली ऐपत तेवढी आहे ना, म्हणून बुद्धाने सांगितलं तुमचं पात्र जेवढं आहे तेवढं पात्र आहे, त्याच्यातून जे उत्पन्न होईल तेवढं दान करा. तुम्हाला असं जबरदस्ती नाही केलं आहे. कशा मी कालच तुम्हाला उदाहरण सांगितलं की त्या म्हातारीकडे दान देण्यासाठी काय होतं, काहीच नव्हतं, भूकी होती ना ती अर्ध डाळून दिलं. अरे म्हणूनच तर पुण्य पारमिता झाली, पलीकडची पारमिता पूर्ण केली ती नाही अवस्था प्राप्त केली आणि त्या क्षणी स्वतः पन्न झाली. पलीकडचं करावं लागेल, एवढी पारमिता पूर्ण करावं लागेल तुम्हाला. अहंकार नाहीये, बिलकुल अहंकार. श्रावस्तीच्या बाजूला एक खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहते. ब्राह्मण म्हणजे जाणीवपूर्वक सांगतो आणि जातीनं ब्राह्मण नाही, कर्माने ब्राह्मण. कर्माने ब्राह्मण व्हावं लागतं. हे पंडित पुजारी जे आहेत ना हे ब्राह्मण नाहीये. ब्राह्मणाचा अर्थ एक आहे की जो ब्राह्मण त्याच्यात ती वृत्ती आहे की लोकांचं बहुजन लोकांचं शोषण करत नाही, लोकांना अंधश्रद्धेकडे ढकलत नाही, त्याचं शोषण करून आपलं उदरनिर्वाह भागवत नाही, कारण त्याच्याकडे सम्यक आजीविका नाही. ज्या ब्राह्मणांमध्ये सम्यक आजीविका नाही तो ब्राह्मण कसला? एवढे गरीब होते ते, फक्त एक धोती होती त्यांच्याकडे, एकच धोती. एक धोती आहे तर एक धोती ते काय करायचं आहे, जर बाईला कुठं बाहेर जायचं असेल तर तो धोती काढत होता, तिला नेसवत होता आणि नंग्या घरात राहत होता. त्याला बाहेर जायचं असलं की ती नंगी राहत होती आणि हा धोती घालून बाहेर जातो. त्या काळात भगवान अनंत समेत समुद्राचे प्रवचन लावत होते. कोणी 3 दिवसाचं लावत होतो, कोणी 7 दिवसाचं लावत होतो, कोणी 10 दिवसांचं. त्याला कधी कधी म्हणतात ना सप्ताह. सप्ताहाच्या अगोदर एक नाव आहे त्याला, काय म्हणतात त्याला? सप्ताहाच्या अगोदर एक नाव आहे भागवत. भागवत सप्ताह. काय अर्थ काय हो? काहीतरी असेल याच्यात. असो. आणि मग तिथं भगवंताचं 7 दिवसाचा प्रवचनाचा कार्यक्रम लागला. पहिल्या दिवशी भगवंताची जे पुण्यवान लोक आहेत
त्यांच्या कानीवर बुद्धाची वाण पडली की ऑटोमॅटिक तो तिथं चालत येणार आहे. सांगण्याची गरज नाहीये. चला रे चला रे चला रे चला, काय गरज नाही. काढायचे काम करतात काय लोक. चला चला चला. कधी कधी हाय प्रकार होतोय. भंतीजीचे प्रवचन लागलं की मग काय 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 शेजारी लोक असतात. निंदकाचे घर असावे शेजारी आहे. तुमच्या शेजारी निंदकाचे घर आहेत का नाही. मावल्यानं तुमच्या घरी तुमच्या शेजारी निंदकाचे घर आहेत का नाही. आहेत. आता तुमच्या शेजारी जर निंदकाचे घरात असतील तर तुमच्या शेजाऱ्याच्या घराच्या समोर निंदकाचे घर आहेत का नाही. नाही समजलं तुम्हाला. तुमच्या घराच्या बाजूला निंदकाचे घर आहे का नाही. आहे. मग जर ते निंदक आहेत तर त्यांच्या घराच्या समोर कोणाचे तरी निंदकाचे घर आहेत का नाही. अरे तुम्ही त्यांचे निंदक ते तुमचे निंदक दोघंही एकच राहायचंय. दुसरं कोण आहे. दोघे एकमेकाचे निंदक आहेत. आणि आपण म्हणतो निंदकाचे घर असावे. ट्रॅक्टर आणि हे जे आहेत ना याच्यावर शब्द प्रयोग लिहित असतात लोक. काय काय म्हणजे असतात ना ट्रकवर लिहिलेला आता लय चांगल्या काय काय असतात. एका ट्रॅक्टरवर पाहिलं मी महागावला चाललो होतो उन्हाळ्यात. मे महिन्यातली गोष्ट आहे. गाडी घेऊन चाललो सगळं आणि एक ट्रॅक्टरवाला त्याने बिचाराला वरती टप नाही त्याच्या काय नाही मस्त आणि शेतामध्ये खत घेऊन चालला. हायड्रोलिक गाडी होती त्याचा ट्रॅक्टर होता तो. त्यामुळे तो एकटाच होता. ऊन तेवढं डोक्याला बांधलेला ते गमछा बांधलेला त्याने आणि चालला ते. त्याच्या पाठीमागं लिहिलेलं होतं देव बरोबर करते. मला खूप हसायला आलं होतं. ट्रॅक्टरवर पाठीमागं देव बरोबर करते. संयोग असा झाला की तिथे एक रेल्वे पटरी आहे आणि त्या पटरीचा गेट आहे. त्या गेटवर तोय थांबला मी काच खाली केला आणि मी त्याला म्हटलं देव बरोबर करते. म्हणलं तो काय बोलला मला. कायचं देव बरोबर करते उन्हाचं समोर मी